पुढची बातमी पाहूया। शिवसेना नेत्यांची नंदनवनावरती एक बैठक होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेनेचे नेते आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। मुंबईतील शिवसेनेच्या कामगिरीवरून शिंदे नाराज असल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, शिवसेना नेत्यांची नंदनवनवरती बैठक सुरू होणार आहे, काय माहिती आहे? या बैठकीमध्ये काय घडू शकतं? तिथेच खरं पाहायला गेलं तर कालपासून शिवसेना पक्षामधील मोठे कलबत सुरू आहेत। मुंबई महानगरपालिकेचे निकाल समोर आल्यानंतर कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईच्या निकालांवर नाराज असल्याचं समजून येतं। अशामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नंदनवन या ठिकाणी बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व नेते आणि मंत्री ते उपस्थित राहणार आहेत। आणि जसं की काल कॅबिनेट बैठक झाली होती त्यामध्ये देखील शिवसेनेमधनं फक्त 2च मंत्री उपस्थित होते, बाकी नव्हते। तर नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू काय आहे असा एक मोठा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहे। अशामध्ये आजच्या होणाऱ्या बैठक मुंबईतील मिळालेल्या मताधिक्य आहेत त्यावर देखील कलबत होण्याची देखील शक्यता आहे। आणि इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे पुढील रणनीती जी आहे ते देखील आज ठरवतील। एकीकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील घोषित झालेल्या आहेत, त्यामुळे त्याबद्दल मार्गदर्शन करताना दिसून येतील। नक्कीच शुभम, यामध्ये शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं सुद्धा बोललं जात आहे, याच्या संदर्भातली काय माहिती आहे? अर्थातच शिंदेची शिवसेना ही एकतर आग्रही आहे महापौर पद मुंबईमध्ये 2.5 वर्ष मिळावं। आणि इतकंच नव्हे तर शिंदे देखील नाराज असल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजून येत आहे। त्यांची ज्या पद्धतीने निकाल समोर आलेले आहेत आणि 29च नगरसेवक जे आहेत निवडून आलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी शिंदे नाराज असल्याचं देखील समजून येत आहे। आता येणाऱ्या काळात माध्यमांसोबत संवाद साधताना ते काय बोलतात आणि कशा पद्धतीने ते हे करतात याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत। नक्कीच, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।